केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत 3 महिन्याचा निवासी असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट कोर्स पूर्ण करून यशस्वीरित्या नोकरी करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। श्री कर्मा जंपा भूतिया IAS JS ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार, श्री एकनाथ ढवळे IAS मुख्य सचिव ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन, श्री विक्रांत बगाडे COO, श्री राजेश जोगदंड, श्री राजेश काटले यावेळी हे मान्यवर उपस्थित होते। कौशल्यातून रोजगार निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी उपस्थितांसमोर मांडले। ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन आणि DDU-GKY या कौशल्य अंतर्गत मला हा कोर्स करता आला। मी असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट कोर्स केला। या कोर्स मार्फत मला एक चांगलं ब्युटिशियन बनता आलं। या कोर्स मध्ये आम्हाला ब्युटिशियन मध्ये वॅक्स थ्रेडिंग कसं करायचं हे त्यांनी चांगल्या प्रकारचं शिकवलं। तर त्याचबरोबर आम्हाला IT स्किल मध्ये कम्प्युटरचं नॉलेज भेटलं। मी सिद्धी ब्युटी पार्लर मध्ये जॉब केला कात्रज मध्ये। तर मला तिथे 12,000 पेमेंट भेटलं। तर 3 महिने मी जॉब केला। 3 महिन्यानंतर मी तो जॉब कंप्लीट झाल्यानंतर मी आता जुन्नरला गावाकडे मी काम करत आहे। मी आता चांगली प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते आणि मी आता ऑर्डर पण घेत आहे। तर मी DDU-GKY चे खरंच धन्यवाद करते की त्यांच्यामुळे मला ह्या क्षेत्रात काम करण्याची संधी भेटली आणि मी खरोखरच अजूनही दुसऱ्या मुलींना सांगेल की या क्लास जॉईन करा। कधी पण जर त्यांना संधी भेटली तर त्यांनी या क्षेत्रात खरंच क्लास करावा आणि त्यांचं एक करिअर करावं। मीही या क्षेत्रात काम करून मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे। ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन आणि DDU-GKY यांच्या कौशल्य अंतर्गत मला हा कोर्स करायला भेटला। त्यांचे मी खरंच खूप आभारी आहे। धन्यवाद। DDU-GKY प्रोजेक्ट यशस्वीरित्या सुरू करून पूर्ण करण्यासाठी काय तयारी करावी लागते याचे मार्गदर्शन ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशनच्या सचिव विजया दहिपळे यांनी केले। ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन तर्फे आम्ही 2016ला पहिल्यांदा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही ऍप्लिकेशन करणं ऑनलाईन सगळी प्रोसिजर ऑनलाईन आहे कौशल्य भारतवर आणि ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं। त्याच्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मीटिंग्सला येऊन DDR सँक्शन करून आम्हाला 2019ला सँक्शन मिळालं आणि त्यानंतर आम्ही मोबिलायझेशन चालू केलं। मोबिलायझेशन खरंच आम्ही खूप छान वेगळ्या पद्धतीने केलं। म्हणजे आम्ही वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन अगदी खेडेगावामध्ये जाऊन तिथे मीटिंग घेतल्या आणि त्यांना म्हणजे CRP ताई होत्या किंवा इतर सगळे आपले जे DRDA ची टीम काम करत होती पण त्यांच्या बरोबर जाऊन आणि मी स्पेसिफिक मुलींसाठी आणि महिलांसाठी काम करते म्हणून त्या मला प्रत्येक मुलीच्या घरच्यांना म्हणजे आई वडिलांना समजून सांगायचं होतं की तुमची मुलगी माझ्याकडे 3 महिने राहणार आहे तर आमचं सेंटर कसं सुरक्षित आहे कसं चांगलं आहे तिथं ज्या तुम्ही सोयी सुविधा आता म्हणतायत मिळतात तर त्या आधी आम्हाला तुमच्या पेरेंट्सला सांगायला लागलं की कशा आहेत म्हणून। त्याचे नोट्स करण्यासाठी कमिटी डेव्हलप केली आणि त्यांनी सांगितलं की हे अशा पद्धतीने करा आणि हा एक खरंच चांगला उपक्रम आहे। म्हणजे कोणताही ट्रेड असू दे पण त्या ट्रेड बरोबर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला आहे किंवा ITचं रिलेटेड आहे आणि सॉफ्ट स्किल आहे। म्हणजे हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक ट्रेड मध्ये। ऍक्च्युली हे लाईफ स्किल्स आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं ह्या 4 विषयांमधून मला असं वाटतं मॅडम शिकायला मिळतं। कारण ट्रेड तर तुम्ही शिकवताच आपण कॉलेजेसमध्ये जातो तिथं पारंपरिक शिक्षण मिळतं पण हे कौशल्य कशासाठी आहेत की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं, तुम्ही काहीतरी स्वतः चांगलं इन्कम घ्यावं आणि तुमच्या फॅमिलीजला पुढे त्याचा फार चांगला मदत होईल यासाठी आपण हा सगळा काम करत असतो। कारण प्लेसमेंट मध्ये पण आम्ही काय केलं की मुद्दाम तिथे एक आम्ही रेसिडेन्सची सोय केली त्या मुलींना राहण्याची। त्याचं डिपॉझिट आम्ही पे केलं पण त्यांचं नंतरचं रेंट त्या मुलींनी दिलं पण जेव्हा
त्या विद्यार्थिनींचे आई वडील येतात, पालक येतात बघायला की माझी मुलगी कुठे सर्व्हिस करणार आहे आणि तिची राहायची सोय काय आहे, किंवा तिला पहिले 8 दिवस कुठे राहायचं असतं जॉब मिळेपर्यंत, तर ती जर सोय केली तर त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि त्याच्यामुळे आमच्या मुली फास्ट प्लेस झाल्या आणि त्या तिथे आनंदाने सगळ्या राहायला गेल्या.